अशोक खरात प्रकरणात एका गोष्टीकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय. अर्थात हे प्रकरणच इतकं गंभीर होतं की काही बारकावे हे त्यावेळेला तितके महत्त्वाचे वाटले नाहीत. आपण अनेक रिपोर्ट्स बघितले, अनेक खुलासे सतत समोर येत आहेत, अनेक गावकऱ्यांनी त्यांचे तिथले लोकल ऑब्झर्वेशन्स सुद्धा सांगितलेत. पण ती एक दुर्लक्षित गोष्ट म्हणजे 9 मार्चला निघालेली लुकआउट नोटीस. बघा, ही तारीख लक्षात ठेवा. 9 तारखेची लुकआउट नोटीस आणि त्यामुळे खरातचा फसलेला प्लॅन. अशोक खरातनं स्वतःसाठीच खड्डा कसा खणला हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्पष्ट होईल. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. ज्या पीडितेच्या तक्रारीनंतर खरातला अटक झाली त्या तक्रारी आधीच खरात विरोधात लुकआउट नोटीस निघाली होती. SIT सुद्धा स्थापन झाली होती. पोलिसांनी त्यांचं काम केलंच. खरातनं स्वतःसाठी कसा खड्डा खणला ते बघा. आधी ज्या तारखा आहेत त्या आपण पटकन समजून घेऊयात. अशोक खरात प्रकरणातली पहिली तक्रार कधी झाली तर 29 डिसेंबर 2025 ला वावी पोलीस स्टेशनमध्ये. ही तक्रार कोणी केली तर अशोक खरातनी स्वतःच. देव जाणे त्याला काय वाटलं, पण त्यांनी पहिली तक्रार जाऊन केली की त्याच्याकडनं लोक खंडणी मागतायत. त्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी या प्रकरणावरती काम करायला सुरुवात केली, कारण नाशिकमध्ये त्यांनी स्वतःचं एक प्रस्थ तयार केलं होतं. त्यानं काय तक्रार केली होती की त्याला त्याच्या फोनवरती 4 महिलांसोबतचे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ आणि फोटो कोणीतरी पाठवलेत. त्याच्याकडे 5 कोटींची खंडणी जी आहे ती सुद्धा मागितली आहे. आता याच्यानंतर काय झालं? ही झाली पहिली तक्रार. याच्यानंतर काय झालं तर शिर्डीमध्ये 18 फेब्रुवारी 2026 ला एक तक्रार आली. पैसे मिळाले नाहीत, म्हणजे अशोक खरातनं पैसे दिले नाहीत म्हणून त्या व्यक्तीनं पीडित महिलांकडे वळत त्यांनाही धमकावायला सुरुवात केली. शिर्डीतल्या एका विवाहित महिलेला मॉर्फ्ड फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आलं. तसंच तिला प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ दाखवत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असंही समोर आलं. या प्रकरणामुळे घाबरलेल्या त्या महिलेनं, पीडितेनं अखेर पोलिसात जाऊन तक्रार दिली. कुठे तर शिर्डीत. म्हणजे बघा, आतापर्यंत किती तक्रारी झाल्या? एक शिर्डीत आणि एक खरातनं स्वतः केलेली तक्रार. आता प्रश्न असा उपस्थित झाला की या दोनही FIRs मध्ये नक्की कॉमन काय होतं? तर नाशिकच्या तक्रार, म्हणजे जी तक्रार अशोक खरातनं स्वतः दिलेली होती, त्याच्यात सुद्धा त्यांनी फोटोज आणि व्हिडिओजचा उल्लेख केला होता. आणि शिर्डीत जी तक्रार झाली, म्हणजे ज्या महिलेला त्या व्यक्तीनं ब्लॅकमेल केलेलं होतं, तिने सुद्धा फोटोज आणि व्हिडिओज याबद्दलच तक्रार केलेली होती. याच्यावरनं पोलिसांना या सगळे प्रकरण जे आहे ते काही साधं नाहीये हे एका प्रकारे लक्षात आलेलं होतं. शिर्डीतल्या तक्रारीनंतर पोलिसांनी खरातवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. अशोक खरात हा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडला पळून जाणार होता असं वाटायला लागलं आणि मग पोलिसांनी 9 तारखेला लुकआउट नोटीस काढली. चौकशी सुरू होती आणि मग 13 तारखेला SIT सुद्धा या सगळ्यामध्ये स्थापन करण्यात आली. यानंतर 17 मार्च 2026 ला तिसरी तक्रार झाली या प्रकरणामध्ये. एका पीडितेनं नाशिकमध्ये जाऊन तिची तक्रार होती ती दिलेली होती आणि मग पोलिसांनी सापळा रचत खरातला 17 तारखेला अटक केली. त्याची पण स्टोरी अत्यंत इंटरेस्टिंग आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 नी अशोक खरातला अटक करण्यासाठी एक डाव आखला. आरोपी राहत असलेल्या परिसरात, म्हणजे अशोक खरात राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा त्यांनी बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचं सांगत पथकानं विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या अनपेक्षित हालचालींमुळे खरातला सुद्धा तिकडनं पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर 29 डिसेंबर 2025 ला हा सुरू झालेला सगळा सिलसिला होता आणि हा सगळा 17 मार्चच्या तक्रारीनंतर सगळ्यांसमोर आला. आता याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या कुठल्या ठरल्या तर पोलिसांनी काढलेली लुकआउट नोटीस, जी 9 मार्चलाच काढण्यात आलेली होती कारण त्यांना खरात पळून जाईल असा संशय होता, आणि दुसरं म्हणजे 13 मार्चला ऑफिशियली स्थापन झालेली SIT, जी सुरुवातीला शिर्डी आणि नाशिकमध्ये जी खरातनी तक्रार केलेली होती याच्यामध्ये चौकशी करण्यासाठी ती SIT स्थापन करण्यात आलेली होती. आणि मग नंतर 17 तारखेला पुन्हा एकदा ज्यावेळेला तक्रार आली त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती त्याच SIT टीमकडनं आता करण्यात येते. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की खरात प्रकरण हे इतकं साधं सरळ आणि सोपं आपल्याला दिसतंय तितकं नाहीये. म्हणजे एक तक्रार आली आणि खरातला अटक झाली असं झालेलं नाही, तर पोलीस आणि सरकार या दोघांना सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य माहिती होतं आणि त्यांनी सुरुवातीपासूनच
याच्यामध्ये तपासाला सुरुवात केलेली होती. ते रेकी करत होते. त्यांनी खरातवरती लक्ष ठेवलेलं होतं. कारण की खरात हा जर देशातनं बाहेर निघून गेला असता तर मग त्याला पुन्हा देशात आणणं हे जास्त अवघड गेलं असतं आणि याच्यामुळेच ती लुकआउट नोटीस जी आहे ती 9 मार्चलाच काढण्यात आलेली होती सुरुवातीच्या 2 तक्रारींच्या आधारे. त्याच्यामुळे एक प्रकारे खरातनी जी पहिले स्वतः जाऊन तक्रार केलेली होती त्या तक्रारीमुळेच कुठेतरी त्यांनी स्वतःसाठीच एक खड्डा खणला असं आपण एका प्रकारे म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर खरातनं ज्या व्यक्ती विरोधात ती तक्रार केलेली होती त्या व्यक्तींनी सुद्धा नंतर हे प्रकरण जे आहे ते आणखीन चिघळलं आणि खरातचा डाव उघडा पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मग शिर्डीमध्ये तक्रार झालेली होती. त्याच्यामुळे या सगळ्यामुळे खरातचं हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.